पुण्यातील भुगाव येथील फ्युअल बिझनेस स्कूलच्या वतीने आयोजित एका कार्यक्रमात केम्ब्रिज विद्यापीठातील नेहरू प्रोफेसर ऑफ इंडियन बिझनेस ॲट जज बिझनेस स्कूलचे प्राध्यापक आणि लेखक जयदीप प्रभू लिखित लीन स्पार्क या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले। यावेळी फ्युअल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक आणि अध्यक्ष डॉक्टर केतन देशपांडे, प्राध्यापक मयुरी देशपांडे उपस्थित होते। पुस्तक प्रकाशन समारंभानंतर लेखक जयदीप प्रभू यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना नेतृत्व गुण, कष्ट, संशोधन आणि कमी खर्चात सामाजिक समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावा असा सल्ला दिला। यानंतर विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे त्यांनी समाधान केले। उपस्थितांना संबोधित करताना लेखक जयदीप प्रभू म्हणाले, भारतीय संशोधनाची विशेषता मर्यादित संसाधने वापरून गुंतागुंतीच्या समस्येचे निराकरण करणे अशी आहे। काटकसरीचे नवोन्मेष, तात्पुरते उपाय आणि लवचिकता तसेच वेग यातून अपारंपरिक शोध असतो त्याला जुगाड असे संबोधू शकतो। लीन स्पार्क या पुस्तकाची 4 वैशिष्ट्ये आहेत। लीन अंमलबजावणी महत्त्वाची असून संरचित प्रयोग आणि निरंतर शिक्षण गरजेचे आहे। उद्देशपूर्ण साधेपण असावे, ज्यात आवश्यक वैशिष्ट्ये आणि अनावश्यक गुंतागुंत दूर करणे तसेच अनुकूलनक्षम विस्तार क्षमतेत विविध वातावरणांमध्ये विकसित होण्यासाठी डिझाइन करणे गरजेचे आहे। त्याचप्रमाणे मोठ्या संस्थांसाठी कार्य करताना भरपूर शिकणे, चपळ व्हायला शिकणे, वगळलेले गट समाविष्ट करणे, कर्मचाऱ्यांना प्रयोग करण्यासाठी वेळ आणि संधी देणे, चपळ उद्योजकांसह व्यस्त राहणे आणि उदयोन्मुख बाजारपेठांशी संलग्नित होऊन जुगाड करायला शिकण्याची मानसिकता ठेवावी। त्याचप्रमाणे लहान संस्थांनी मोठ्या संस्थांबरोबर भागीदारी करायला शिकावे असेही त्यांनी नमूद केले। I'm Jaydeep Prabhu. I am a professor of marketing and the Nehru Professor of Indian Business at Judge Business School, University of Cambridge. It is a great pleasure to be here at Fuel in Pune. I have known Ketan Deshpande for many years and watched him develop this amazing institution from scratch. इस किताब का नाम है लीन स्पार्क, फ्रूगल बाय डिज़ाइन, ग्लोबल इन इम्पैक्ट। और लीन स्पार्क का मतलब है जुगाड़, जिसे हिंदी में कहते हैं। लोग जिसके पास बहुत कम है वो कैसे तरीके निकालते हैं, प्रोडक्ट्स बनाते हैं, बिजनेसेस बनाते हैं। इस किताब में हमने कई सारे केसेस को रिसर्च किया, लोगों से बात की हमने, इंटरव्यूज़ बहुत हैं इसमें, स्टार्टअप्स के साथ और बड़े कंपनीज के साथ भी कई सेक्टर्स में। यहाँ पे आपको मिलेगा केसेस ड्रोन्स के बारे में, इलेक्ट्रिक व्हीकल्स के बारे में, एजुकेशन के बारे में, कल्चर के बारे में। किताब में हमने इसरो के बारे में लिखी है, एआई के बारे में, आधार और डीपीआई के बारे में भी लिखी है हमने। तो मेरी उम्मीद है कि लोग इसको पढ़ के अप्लाई करेंगे अपने करियर्स में, अपने बिजनेसेस में, गवर्नमेंट में भी अप्लाई कर सकते हैं। तो अभी तो सिर्फ इंग्लिश में है, लेकिन हम चाहते हैं कि इसको हिंदी में ट्रांसलेट कर दिया जाए, मराठी में, पंजाबी में, तेलुगु में, कन्नड़ा में। मेरी पहली किताब जो है जुगाड़ इनोवेशन, उसकी सिर्फ एक लैंग्वेज में ट्रांसलेशन हुई है इंडिया में, और आप गेस कर सकते हैं कौन से लैंग्वेज में? मराठी। तो मैं चाहता हूं कि ये भी मराठी में ट्रांसलेट हो जाए। डॉक्टर केतन देशपांडे म्हणाले, फ्युअल संस्था राष्ट्र निर्मितीसाठी कार्य करत आहे। युवकांच्या या देशात कौशल्यपूर्ण शिक्षणाच्या माध्यमातूनच आत्मनिर्भर भारत बनण्यास वेळ लागणार नाही। आर्थिक महासत्ता म्हणून उदयास येणाऱ्या भारतात आता संशोधनाला अधिक प्राधान्य द्यावे। सध्या देशाला स्किल बेस्ड युवकांची गरज आहे असेही त्यांनी सांगितले। नमस्कार, माझं नाव डॉक्टर केतन देशपांडे, मी संस्थापक अध्यक्ष फ्युअल। आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की फ्युअल ही संस्था विद्यार्थ्यांसाठी स्किल डेव्हलपमेंट आणि स्कॉलरशिपवर काम करते। तर आज आमच्याकडे प्रोफेसर जयदीप प्रभू, जे नेहरू प्रोफेसर आहेत युनिव्हर्सिटी ऑफ केम्ब्रिजमध्ये जज बिझनेस स्कूलमध्ये, जिथे मी पण शिकलो, ते आज आमच्याकडे आले होते आणि त्यांनी त्यांच्या लीन स्पार्क बुकबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन दिलं आणि त्यात विद्यार्थ्यांनी कशी ग्रोथ करायला पाहिजे या संदर्भात सखोल मार्गदर्शन आज मिळालं। तसेच आम्ही जे भविष्यात स्किल टेक युनिव्हर्सिटी केली आहे फ्युअलची, त्याच्याबरोबर वेगवेगळे नवीन प्रोग्राम्स कसे करायचे, कसं मार्गदर्शन करायचं, या बाबतीतही जयदीप प्रभू सरांनी आज आम्हाला सखोल माहिती दिली।
त्यांचं जे पुस्तक आहे लीन स्पार्क हे खरोखरच विद्यार्थ्यांना कशा रीतीने आयुष्यात पुढे जाता येईल, वेगवेगळे उदाहरणं देऊन छोटं इनोव्हेशन केलं तरी ग्रासरूटपर्यंत कसं पोहोचता येईल हे यामध्ये सांगितलं आहे. धन्यवाद. मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे, पुणे.